जन समस्याओं को सुलझाने के साथ अपने विभाग के बच्चों के भविष्य का भी बेहतर ख्याल रख उनके मनोबल को बढ़ाने वाले गोठिवली गांव के सुपुत्र तथा शिवसेना नवी मुंबई के उपशहर प्रमुख अक्षय धर्मा म्हात्रे द्वारा गोठिवली गांव में 10वीं में सफल हुए मेधावी छात्रों का गुणगौरव समारोह के साथ मार्गदर्शन शिविर का भव्य आयोजन किया गया, जहां नवी मुंबई शिवसेना के जिला प्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला जिला संगठक शीतल कचरे, समाज सेवक धर्मा म्हात्रे, प्रतिष्ठित नागरिक, छात्र और अभिभावक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान मान्यवरों के हाथों जहां मेधावी छात्रों का विशेष सम्मान किया गया, वहीं छात्रों को बेहतर करियर को लेकर मार्गदर्शन भी किया गया। मान्यवरों ने अक्षय म्हात्रे द्वारा आयोजित उपक्रम को लाजवाब बताते हुए उनके कार्यों की जमकर सराहना की। आमचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख अक्षय म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी 10वी मधील उत्तीर्ण विद्यार्थी जे आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा आणि त्यांना करिअर मार्गदर्शन या ठिकाणी आयोजित केलेले आहे। अतिशय भविष्यातील आपल्याला नेमकं काय गाठायचं आहे, काय करायचं आहे, काय व्हायचं आहे, या अनुषंगातून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा, त्यांना मार्गदर्शन मिळावं, असा चांगला उपक्रम अक्षय म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरोखर कौतुकास्पद बाब आहे आणि भविष्यामध्ये यातूनच चांगले विद्यार्थी वेगवेगळ्या शासकीयमध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये, मेडिकलमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पदांवर त्या ठिकाणी राहतील आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मदत व्हावी, एक सामाजिक हेतू अक्षय म्हात्रे यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। मी अक्षय म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो की अशा प्रकारचे उपक्रम आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचा आशीर्वाद त्यांना आहे, त्याचबरोबर खासदार नरेश म्हस्के साहेब यांचं मार्गदर्शन आहे, त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ते काम या ठिकाणी करतील अशी मला आशा आहे। की शिवसेनेचं जे ब्रीदवाक्य आमचं 80% समाजकारण 20% राजकारण, त्या उक्तीनुसार बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वारसा चालवत सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि नरेशजी म्हस्के यांच्या प्रेरणेने आज आमचे उपशहर प्रमुख अक्षयजी म्हात्रे यांनी तिथे 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं आहे। खरंच पाहायला गेलं तर 10वी-12वी नंतर विविध शाखा उपलब्ध आहेत, परंतु विद्यार्थ्यांची अवस्था ही द्विधा मनस्थिती झालेली असते। त्यावेळेला त्यांना योग्य करिअर मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं आणि त्याकरता ज्या अक्षयजींनी तिथे करिअर मार्गदर्शन सोहळा घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि खरंच पाहायला गेलं तर वेळोवेळी स्थानिक लोकांचे अडीअडचणी असू देत, स्थानिक लोकांच्या मदतीकरता अक्षयजी धावून जातात आणि संघटनेचे पाय बळकट करण्याचं काम करतात। त्यांच्या पुढील कार्यकर्ते शुभेच्छा। वहीं मेधावी छात्रों ने भी अपने सम्मान के लिए अक्षय म्हात्रे का आभार माना। म्हात्रे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने जो प्रोग्राम ठेवला मुलांसाठी तो खूप त्यांच्या करिअरसाठी चांगला होता। मुलांनी पुढे काय काय घ्यावं, कसं करावं, करिअरमध्ये काय करावं ते त्यांनी सांगितलं, त्यामुळे मुलं नक्कीच इन्स्पायर होऊन पुढे काहीतरी करतील असं मला वाटतं आणि असेच प्रोग्राम पुढे पण घ्यावे, त्याबद्दल थँक्यू। सर्वप्रथम धन्यवाद अक्षय दादाचं की 10वी मार्गदर्शन ठेवलं आणि हा सोहळा ठेवला आणि 10वीच्या पोरांना रूल्स गायडन्स सगळं शिकवलं, करिअरच्या बद्दल शिकवलं त्यांना की कुठला सायन्स घ्यायचं, कॉमर्स, करिअरबद्दल सांगितलं, त्यांचं मनापूर्ण धन्यवाद करतो अक्षयदादांचं। अक्षयदादांनी आम्हाला हे ठेवल्यामुळे खूप सगळ्या मुलांना चांगलं मार्गदर्शन केलं, थँक्यू। अक्षयदादांनी एवढं सगळं चांगलं ठेवल्याबद्दल असं सगळ्यांना मार्गदर्शन केलं, मुलांना खूप बरेच मुलं आली ती त्यांना मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल खूप चांगलं वाटलं। वहीं शिवसेना उपशहर प्रमुख अक्षय म्हात्रे ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए छात्रों का अभिनंदन किया। आज 2025 साली उत्तीर्ण झालेल्या 10वीचे सगळे विद्यार्थी, सर्वप्रथम त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा। आणि आज आपण हा करिअर गायडन्स आणि 10वीच्या मुलांचा सत्कार सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या सोहळ्यानिमित्त मेन उद्देश असं होतं की 10वीला जे पोरं उत्तीर्ण झालेले आहेत, स्टुडंट्स उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांचा सत्कार आणि त्यांच्यासाठी मार्गदर्शन सोहळा, हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आज आम्ही या इथे उपक्रम आज ठेवलेले होते। आणि तुम्ही बघू शकता की 2 मार्गदर्शक जसे चेतन मडवी सर आणि रितेश सिंग सर, हे दोघांचा अनुभव खूप दांडगा आहे या क्षेत्रामध्ये आणि मुलांना सुद्धा ते आवर्जून समजवण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही पुढं काय केलं पाहिजे, की तुम्ही एखादी फील्ड निवडता तर ते फील्ड निवडण्यामागचं कारण काय असलं पाहिजे, त्यानंतर कोणता कोर्स तुम्ही चूज केला पाहिजे 10वी नंतर। आणि बरेचशा मुलांना अशी दुविधा असते की 10वीमध्ये मला कमी पर्सेंटेज मिळाले,
मग कमी मिळाल्यानंतर हताश व्हायची कुठलीही गरज नाही आहे. तुमच्याकडे अजून एक संधी आहे 12वीची. तर त्यासाठी तुमची तयारी कुठल्या प्रकारची असली पाहिजे आणि 12वी नंतर पुढे काय ह्या सुद्धा मुलांना निवडण्यासाठी, या क्षेत्र निवडण्यासाठी जड जाऊ नये त्यासाठी ठेवलेला हा उपक्रम आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.